न कसला डाएट, न कसली एक्सरसाइज करता फक्त तुम्हाला हे पाणी दिवसभर प्यायचं आहे. यामुळे तुमचं शरीर डिटॉक्सिफाय होणार आहे, ग्लोईंग स्किन होणार आहे, हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह होणार आहे, इम्युनिटी बूस्ट होणार आहे, वेट लॉस होणार आहे, डायजेशन इम्प्रूव्ह होणार आहे, तुमच्या डोळ्यांची हेल्थ चांगली होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज तुमच्या शरीराला भेटणार आहेत. यापेक्षा सुंदर अजून काय होऊ शकतं? आणि या सगळं पाणी पिल्यामुळे तुम्हाला रोज वजन काट्यावरती अशा पद्धतीने छान असा रिझल्ट बघायला भेटणार आहे. मला एवढे सारे कमेंट्स येत आहे, आमचं एवढं किलो वजन आहे, आम्हाला एवढं कमी करायचं आहे आणि आम्ही किती लिटर पाणी प्यायला पाहिजे, हे सगळं काही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचं वजन किती आहे त्या हिशोबाने तुम्हाला किती लिटर पाणी प्यावं लागेल हे कळणार आहे. काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला घ्यायचे आहे ते बघून घेऊया. आपल्याला एक लिंबू लागणार आहे, एक अद्रकीचा तुकडा लागणार आहे, एक ओल्या हळदीचा तुकडा लागणार आहे, एक बीटरूट लागणार आहे, एक गाजर लागणार आहे आणि भरपूर सारा पुदिना लागणार आहे. हे पाणी उन्हाळा असो, हिवाळा असो की पावसाळा असो, तुम्ही कधीही पिऊ शकता. खूप सुंदर आहे. याला तुम्ही डिटॉक्स वॉटर म्हणू शकता. हे आरोग्यासाठी एक अत्यंत पौष्टिक आणि प्रभावी असं डिटॉक्स वॉटर आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित धुवून घ्यायच्या, ज्या गोष्टींची सालं काढायचे ते व्यवस्थित साल काढून घ्यायचं आहे. आता लक्षात घ्या, जर तुमचं वजन 60 किलो आहे तर तुम्ही 3 लिटर पाणी प्यायला हवं. आता हे कसं कॅल्क्युलेशन आहे, 20 किलोला 1 लिटर पाणी. कोणाचं 80 किलो असेल, कोणाचं 100 किलो असेल, कोणाचं 65 किलो असेल, कोणाचं 75 किलो असेल. तर बघा, आता 60 किलो असलं तर 3 लिटर, आता 65 किलो असेल तर 3.5 लिटर पाणी तुम्हाला प्यायला लागेल. त्या हिशोबाने तुम्हाला वॉटर इंटेक घ्यायचा आहे. आता तुम्हाला समजा आपण 60 किलो पकडून घेऊयात. 3 लिटर पाणी आज आपल्याला बनवायचं आहे. त्या 3 लिटर पाण्यासाठीचे हे सगळे इन्ग्रेडियंट्स घ्यायचे. सगळ्यात पहिले म्हणजे बीट. बीटचं सगळं साल आपल्याला काढून घ्यायचे. सगळं एवढं मोठं लागणार नाही आपल्याला, अगदी 3-3, 4-4 चकत्या लागणार आहेत आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छान अशा फ्रेश आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहे. त्यामुळे याचा आवर्जून आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास खूप खूप हेल्प होते. यामुळे थकवा कमी होतो आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. बऱ्याच जणांचं हिमोग्लोबिन फार कमी असतं आणि असं बीट खायचं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना खावंसं नाही वाटत. त्यामुळे अशा पद्धतीने नक्की बीटचं पाणी आपण नक्की पिलं पाहिजे. बीटचा असा वापर केला पाहिजे. एबीसी ज्यूस आपण बनवला होता तुमच्यासोबत आणि त्याची रेसिपी शेअर केली होती. सो तो एबीसी ज्यूस सुद्धा हप्त्यातून 1 ते 2 वेळेस तुम्ही नक्की पिला पाहिजे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गाजर. गाजरचे काय करायचं, स्वच्छ धुवून घेतलं तरी पण त्याच्यामध्ये थोडी का होईना आपल्याला काय म्हणतात त्याला माती असते. सो त्यामुळे गाजर हे चांगलं असं आपल्याला किसून घ्यायचं आहे. गाजर किसल्यानंतर आपल्याला याचे छान असे काप करून घ्यायचे आहेत. गाजरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असतं. गाजरचा हलवा तर तुम्ही नक्कीच खाल्ला असेल, पण ह्या गाजरचा वापर सॅलेडमध्ये सुद्धा तुम्ही केला असेल. पण डिटॉक्स वॉटरमध्ये तुम्ही नक्की 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 करा. खूप जबरदस्त आहे, कारण गाजरामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. यामुळे आपले मुरुम कमी होतात, आपल्या त्वचेला छान अशी चमक सुद्धा येते. म्हणजे ओव्हरऑल बीट आणि गाजरामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात आणि यामध्ये आपण लिंबू घेतलं, त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे त्वचा डागमुक्त होते, मुरुमं कमी होतात आणि त्वचेला चमक येते. त्याचबरोबर यामध्ये जे आहे सगळ्यात महत्त्वाचं, आपलं जे लिव्हर आहे त्याचं कार्य सुधारतं. शरीरातील जे विषारी पदार्थ म्हणजे जे टॉक्झिन्स आहे ते बाहेर काढतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातून चांगलं असं स्वच्छ होतं. आपल्याबरोबर त्यामध्ये आपण घेतलेली आहे ओली हळद. ओल्या हळदीमुळे आणि आलं आणि लिंबामुळे याच्या पूर्ण मिश्रणामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे आपण बिमारीपासनं, आजारांपासनं नेहमीच दूर राहतो. सगळ्या चकत्या व्यवस्थित मी केलेल्या आहेत, अशाच करायच्या आहेत. या डिटॉक्स वॉटरमध्ये कॅलरीज फार कमी असतात, त्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होतं. फॅट बर्न होऊन आपलं वजन कमी होण्यास मदत होते. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही डिटॉक्स वॉटर पीत आहात त्या दिवशी तुम्हाला चहा घ्यायचा नाही आहे किंवा अशा गोष्टी घ्यायच्या नाही आहेत, गोड खायचं नाही की ज्यामुळे खूप जास्त कॅलरीज तुमचा इंटेक होईल. त्या दिवशी तुम्ही ताक सुद्धा घेऊ शकता आणि जेवणामध्ये भाकरीचाच वापर करा ज्या दिवशी तुम्ही डिटॉक्स वॉटर पीत आहात, म्हणजे तुम्हाला रिझल्ट खूप जबरदस्त येईल.
दिवसभर फक्त तुम्हाला डिटॉक्सच वॉटर प्यायचं असेल तर स्टार्टिंगच असेल तर असं करू नका. हळू सवय लावा. नंतर जेव्हा तुमच्या बॉडीला सवय होत चालेल त्यानंतर तुम्ही फक्त ताक पिऊन सुद्धा डिटॉक्स करू शकता किंवा असं वॉटर पिऊन सुद्धा डिटॉक्स करू शकता. त्यानंतर गाजरमध्ये बीटा कॅरोटीन सुद्धा आहे, व्हिटॅमिन ए आहे. म्हणजे काय होतं की जे बीटा कॅरोटीन आहे ते व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होऊन आपली जी दृष्टी आहे ती सुधारण्यास मदत करतं आणि आलं आणि हळद शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतं. यामध्ये घेतलाय पुदिना. पुदिन्यामुळे छान अशी टेस्ट सुद्धा येते आणि आपली बॉडी हायड्रेट सुद्धा राहते. आता इकडे मोठं पातेलं घ्यायचंय. मला 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचं असतं आणि त्यामुळे मग मी इकडे या पातेल्यामध्ये 2 लिटर मावतं तर 2च घेते. नंतर मी पाणी जास्त वाढवणार आहे. तर इकडे पाणी जेवढं आपल्या बॉडीला लागतं तेवढं पाणी घ्यायचंय. गरम करायची गरज नाही. रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. बिलकुल थंड पाण्याचा वापर करायचा नाही किंवा हे गरम सुद्धा करायचं नाही आपल्याला. हे आपल्याला रूम टेम्परेचरवरतीच पाणी घ्यायचं आहे. आता घ्या. यामध्ये आपल्याला बाकीच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण कापून घेतल्या त्या सर्व गोष्टी त्यामध्ये टाकायच्या. आता ज्यांना कोणाला लो बीपीचा त्रास आहे अशांनी जे काळं मीठ असतं ते काळं मीठ सुद्धा यामध्ये चिमूटभर टाकू शकता. म्हणजे तुम्हाला छान असा रिझल्ट येईल. आता हे करत असताना बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले की मी तुमच्यासोबत जे डिटॉक्स वॉटर शेअर केलंय तर जेवण करायचं का? आता बघा तुम्ही स्टार्ट करताय वेट लॉस आणि लगेच असं पूर्ण दिवसभर उपाशी ठेवलं तर आज तर तुम्ही उपाशी राहाल पण दुसऱ्या दिवशी तुम्ही इतकं खाल की त्या कॅलरीज पूर्ण तशाच होईल. त्यामुळे जेवण करा फक्त भाकरीचा वापर करा. पोळी रिप्लेस करा आणि भाकर करा आणि जर तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप जास्त असेल तर तुम्ही पोळी ठेवली तरीही चालेल. पण फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त नसेल तर तुम्ही फक्त भाकरीचाच वापर करायचा आहे. संध्याकाळी जेवढं जमेल तेवढं लाईट डिनर करा. एक भाकर खाताय अर्धी भाकर खा आणि अर्ध्या भाकरीहून प्रोटीन पावडरवरती आपण जी प्रोटीन पावडर शेअर केली त्यावरती किंवा ज्युसेसवरती या. जेणेकरून जेवढं तुम्ही लाईट डिनर घ्याल आणि जेवढा हेल्दी ब्रेकफास्ट घ्याल तेवढंच तुमचं वजन खूप फास्टरित्या कमी होणार आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर पडणार आहे. आता या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या. या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला हे लगेच प्यायचं नाही. कारण यामध्ये जर लगेच टाकले ऑलरेडी पाणी रूम टेम्परेचरवरचं आहे त्यामुळे यामध्ये कसलाच अर्क येणार नाही. तर आपल्याला 3 ते 4 तास हे पाणी झाकण ठेवून बाजूला ठेवायचंय. गरम करायचं नाही बिलकुल. 3 ते 4 तास ठेवा. समजा सकाळी उठल्याबरोबर हे टाका आणि 10 वाजेपासून तुम्ही हे पाणी प्यायला सुरुवात करा. दिवसभर तुम्हाला हे पाणी प्यायचंय. नॉर्मल जे पाणी आहे त्याचा वापर करायचा नाही. हप्त्यातून आपल्याला 3 ते 4 वेळेस हे पाणी प्यायचं आहे. म्हणजे आज हे केलं तर मी ऑलरेडी तुमच्यासोबत वेगळ्या पद्धतीने डिटॉक्स वॉटर शेअर केलंय. बाकीच्या दिवशी ते घ्यायचं आहे आणि हप्त्यातून 2 दिवस प्लेन वॉटर जे आपलं नॉर्मल वॉटर असतं ते तुम्ही प्या. असं केल्यामुळे तुमच्या शरीरातील पूर्ण जी चरबी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते. शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता 3 तासानंतर मी तुम्हाला दाखवते कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि पूर्ण पदार्थांचा अर्क यामध्ये आलेला आहे. जेव्हा तुम्ही हे ग्लासमध्ये घेता जर तुमच्या शरीरात उष्णता फार असेल तर सब्जा सीड्स टाकू शकता. पण जर तुम्हाला पित्ताचा खडा असेल किंवा किडनी स्टोन असेल तर बिलकुल सब्जा सीड्स किंवा चिया सीड्स वापरायचे नाहीत. सो नक्की प्या आणि दिवसभर या पाण्याचा वापर करा आणि जबरदस्त रिझल्ट मिळवा. तुमचं वजन किती आहे हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा.